त्यांनी वीरेश्वर महाराजांची शपथ घेतली की असं एकही उदाहरण द्या मी राजकारण सोडलं। याच्या अगोदर आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं, जर आम्ही खोटं बोलत असलो तर आमचं वाटोळं होईल आणि ते जर बोलत असले त्यांचं होईल, हे आम्ही त्याच वेळेला बोललो, आता पण बोलतोय। माझ्या एवढा परखड बोलणारा त्याच्यामध्ये कोण भेटणार नाही। आजही सांगतो, जर ते असे बोलत असले त्यांनी तळोजच्या रंगवाईच्या तिथलं फुल उचलायचं की मी चूक केलेली नाही, नाहीतर मी उचलतो की मी त्यांच्यावर आरोप करतोय। ते मी आरोप कधी करतोय की ज्या वेळेला आम्ही सगळे गणित काढली, ज्या गावांची लिस्ट काढली, त्या गावांमधूनच आम्हाला रिपोर्ट मिळाले। ज्या गावांमध्ये 300 मतदान होत होते तिथं 25 मतं 100% त्यांचा गाव ना। ज्या वेळेला एखादा राष्ट्रवादीचा गाव आहे त्या गावामध्ये 100% गावामध्ये जर आम्हाला 25 मतं मिळत आहेत आणि त्यांना जर 250 मतं मिळत आहेत, असे अनेक उदाहरण आहेत। लक्षात आलं का? तर त्यांनी जर त्यांना खरोखर प्रामाणिक वाटत असेल की मी कुठल्याच कार्यकर्त्याला कुठल्याच पदाधिकाऱ्याला जर फोन करून सांगितलं नाही तर त्यांनी तळोजच्या रंगवाईच्या तिथं यावं। तळोशीला तिथलं 2 फुलं ठेवतो आम्ही, त्या ह्याला मनसाला सांगतो पुजाऱ्याला की बाबा जर मी यांच्यावर आरोप करत असेल तर माझं नुकसान व्हावं आणि ते जर खोटं बोललं त्यांचं व्हावं।